लाईट गेलं गुरुजी कसे नाही का मग सकाळपासून काय केलं तेव्हापासून गेले का काश्मीरला गेले का नाही सकाळपासून कुठे गेले गुरुजी लाईव्ह चालू ऑनलाईन आवाज रेकॉर्ड चालू आहे कट करून टाकून महाकारुणिक प्रचारक भगवान बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्मान व्यासा सर्व पूर्णा शहरातील सन्माननीय उपासक आणि उपासिका महिला मंडळाचे सर्व प्रतिनिधी वर्षाभासाच्या या कार्यक्रमामध्ये आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या विहारामध्ये राहत असलेले छोटे बंदे वंश यांचा जन्मदिन आहे 24 एकूण 28वा जन्मदिन खरं म्हणजे वर्ष महिने दिवस कसे निघून जातात माणसांचे आयुष्याचे हे आपल्याला कधी कधी कल्पना नसते आणि राहिला जीवनधारी व्यक्तींच्या जन्मदिनाचा विषय त्याला एक वेगळं आपलं महत्व यासाठी आहे की सामान्य मुलांचं सामान्य उपासकांचं सामान्य मुलीचं सामान्य स्त्रीचं हे जन्मदिवस त्याचं एक वेगळं स्वरूप असतं किंवा त्याचं वेगळं महत्व असतं. काल मी लातूर जिल्ह्यामध्ये खरोसागिरी म्हणून गाव आहे तिथे बनते सुमेध नागसेन असतात. वर्षाभास महोत्सव कार्यक्रम त्यांनी काल आयोजित केलेला होता. बरेच थायलंडचे बंदीजी
परिस्थिती आली होती. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी लातूरमध्ये एक साधा माणूस मला भेटला आणि त्या माणसानं मला एक प्रश्न विचारला की भंतेजी म्हणजे माणसाचा जन्माला येण्याचा काय उद्देश. मी एक सेकंद थांबलो, लगेच त्याला उत्तर दिलं नाही, थांबून उत्तर दिलं. माणूस उद्देश घेऊन जन्माला येते. जेव्हा लहान लेकरू मुलगा किंवा मुलगी जन्माला येते ना, तेव्हा ती उद्देश घेऊन जन्माला येते. जन्मल्यानंतर या समूहामध्ये, लोकांमध्ये, कुटुंबामध्ये, परिसरामध्ये, वातावरणामध्ये ते वावरायला लागते आणि त्याच्यावर संस्कार व्हायला लागतात आणि त्या संस्कारातून उद्देश जन्म घेत असतात. परिस्थितीमधून उद्देश जन्म घेत असतात. त्याच मिनिटाला एक लहान मुलगा एवढा, एकदम जरा मोठा, एक मुलगी समोर आहे. त्या मुलीला विचारलं तुला शिकून काय व्हायचं, तर ती म्हणजे मला डॉक्टर व्हायचं. त्या मुलाला विचारलं, तिच्यावर लहान होता तर तो मुलगा मला कलेक्टर व्हायचं. आता हे कोणी त्याला शिकवलेलं नाही, सांगितलेलं नाही. ते मुलगा मुलगी विचारल्यानंतर वर्षाला गुरुजी 12 लाख रुपये देऊन शिक्षण घेत आहेत, शिक्षणाला देत आहेत. त्या मुलाला वेगळं मिळलं. म्हणजे याचा अर्थ असा की जे दर्जाचं शिक्षण ते घेऊन त्या मुलाचं आतापासून ध्येय ठरले ते कलेक्टर व्हायचं, IAS व्हायचं. म्हणजे हे प्रसंग दोन्ही एकाच मिनिटाचे आहेत, एकाच घरातले, एकाच वेळचे. त्यांना सांगितलं की आईच्या पोटामध्ये जन्मल्यावर जन्मानं कोणी महान होत नाही, कर्मानं महान होत असतं. जन्मानं कोणी श्रेष्ठ होत नाही. काही माणसं उच्च कुळामध्ये मोठ्या कुळात जन्म घेतात आणि हलका आणि नीच काम करून खालच्या पातळीला जातात. आणि काही माणसं खालच्या कुळात, हलक्या कुळात, छोट्या कुळात जन्म घेतात, पण दर्जेदार मोठं काम करून कळसाला आणि उच्च पातळीला जातात. असेही लोक झाले. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं उदाहरण आहे की त्या काळातल्या खालच्या जाती जन्मले, परंतु कर्माला, कर्तृत्वाला शिखरावर गेले, उंच वर गेले, सगळ्यापेक्षा उंच गेले. कर्माने माणूस महान असतो, जन्माने महान असतो. आता आपल्याकडे काही ब्राह्मण म्हटल्यानंतर आपली काय कल्पना असते? ब्राह्मण म्हणजे शुद्ध शाकाहारी माणूस, प्रमाणात वागणारा माणूस, प्रमाणशील संपत्ती गोळा करणारा माणूस. ब्राह्मण म्हणजे जास्त कटकटीत जाणारा माणूस, दिलं तेवढं घेणारा, म्हणजे आजच्या ओम भगवान सत्यनारायण म्हणजे काय करणारा माणूस. साधारण त्यांच्यामध्ये, त्या दुसऱ्या समाजामध्ये ब्राह्मणाला देव माणूस समजतो, देव माणूस. पण आता आपल्याकडे असे काही ब्राह्मण आहेत की जे दारू पितात, मटणही खातात, भरत. आता ते त्या परिभाषेत बसतात का? ते जरी उच्च कुळात जन्मलेले असते तरी काम हलकं करतात. आज ब्राह्मण भ्रष्टाचार करतो, दारू पितो, तर नाव सांगत नाही. आपले ते स्मृती चिन्ह बनवतात ना, अजिंठा, पूर्णा, सगळ्या ठिकाणी मेडल, ते बनवणारा आमचा ब्राह्मण माणूस आहे. रोज जाऊन पूर्णाच्या पाया पडते, भेटला ते म्हणून ते माफ करा. आपल्या समोर परमेश्वर तात्पर्य हे की काही माणसाला मी आपल्याला सांगितलं की जन्माला उद्देश घेऊन माणूस जन्माला येत नाही, स्त्री जन्माला उद्देश घेऊन येत नाही. पण आपल्या कर्तृत्वाने हळूहळू आपले संकल्प जसे जसे ठेस लागत, जसे जसे संकट येतील, जसे
जशी आपत्ती येईल, जसं क्लायमेट वातावरण मिळत जाईल, जसा पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मान मिळेल, संधी मिळेल, तर संधीचं सोनं करून घेऊन माणसं कधी कधी उठवलं. काही माणसाला संधी मिळत नाही, गुणवंत असून संधी मिळत नाही. आता लोहार, सुतार, चंबार, कुंभार, केली, तांबळे, साडी, माळी, ही कला, गवडी, घिसळी, हे कलाकार जेवढे माणसं आहेत, हे काहीच्या पोटातून कला शिकून आले का? कला जी त्यांच्याकडे आहे, कुंभाराकडे मडकं बनवण्याची, सुताराकडे लाकडाची असायची, लोहाराकडे, तर ती कला हे जन्माला आल्यानंतर त्या परिस्थितीनं त्यांना त्या कलेमध्ये लावली करण्याच्या कामावर. म्हणून कोणी जन्मताच आता एखादा मोठा झाल्यावर चोर निघतंय, डकेती निघतंय, भानगडी करणारा निघतंय, मग जन्मताने माय म्हणते का ते बघा चोर जन्माला आला, चोर आला म्हणून ते जन्माला येतात चोर नसतंय, अधिकारी नसतंय, धनवान नसतंय, गुणवान नसतंय, बुद्धिवान नसतंय. एखादा धनवान माणूस झाला म्हणजे तो जन्माला नसतो. त्याला मी 2-3 मिनिटं समजून सांगितल्यावर, आणि कर्म सिद्धांत असा आहे की माणसाने कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, आपोआपच माणूस मोठा होत जातो आपल्या कुशल कर्मात. कुशल कर्माने जे कार्य करून घेतात. आता आम्ही असेही माणसं पाहिजे, गुरुजी गावोगाव मोठ्या मोठ्या शहरात काही वाढदिवस करतात आपले, आपणच हातात, आपणच बाजा लावतात, आपणच गाणं लावतात, आपणच जेव घालतात, आपणच आपल्या हातानं आपली पाठ मोकळून घेतात, आपल्या हातानंच आपल्या टिकी बनवून घेतात. अशी काही काही वाढदिवस आम्ही शहराला पाहिजे. सगळं आपण कोण दुसरे लोक करीत नाही. स्वतःची वाहवा, स्वतःची स्तुती, स्वतःच मोठेपण स्वतःच करून घ्यायचं, असे बरेच वाढदिवस मोठ्या शहराने आता एक प्रथा झाली. एक दिवस मी परवडला जातो, बाबासाहेब पुतळ्याजवळ उघडीची पोती, 2-4 पोरं त्याची पोरं, 2-4 आजूबाजू, आणि त्या समोरच्या पोरांवर केक ठेवलाय आणि तलवारीने केक कापला. आता तेवढ्या मिनिटात मला म्हणजे भंतीचे आशीर्वाद द्या, आपलीच उतरलो खाली, आशीर्वाद दे, कुठून काढे बाबासाहेब असं. मी इथून त्या गेट पर्यंत गेलो, असं पुढे गाडी माझी पाठीमागून एसटीची गाडी आली, सगळ्याला टाकलं गाडीचं गेलं डट्टी पोलीसची गाडी आली, त्याला सगळ्यांना गाडी द्यायला वाढत पोलीस स्टेशन तिथं रट्टी दिसून एवढीची पैसे. मी जरा पुढे गेलो, नंतर मला खबर लागली की असं असं ते पोलीसची गाडी आली आणि तलवारीला चेक काढून पोलीस सगळे पकडून गेलो. अशी वाढदिवस. तेव्हा कोण कोणत्या पद्धतीनं करतात त्याचा विषय. काही लोकांकडे प्रचंड पैसा असतो, पण पैसेवाले, घरवाले, अंबानी सारखे, अदानी सारखे हे कटकटी जात नाही, कारण त्यांचा रोजच वाढदिवस. जुनी माणसं माहिती राहतात, राजाकडे रोजच दिवाळी असते, ते सर्व उत्सव साजरा करत नाही, रोजच दिवाळी असते राजाकडे. मोठी मोठी जी माणसं आहेत ही अगोदरच त्यांचे दुसरे लोक. बाबासाहेब आंबेडकरांचं जर उदाहरण तुम्ही ग्रंथ याच्यापुढे जीवनचरित्र वाचण्यामध्ये आलं सगळ्यात, कधी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही, कधी वाचण्यात आले. बाबासाहेबांचा जन्मदिवस, जयंती सगळं जगातले लोक साजरे करतात आणि कुणाला साजरी करावा असं म्हणावं लागत नाही. खेड्यात राहणारी माणसे असेल, शिक्षक नसेल, काही कळत नसेल, तरी ते बाबासाहेबांची जयंती साजरी करतात.
हे हे घेस उत्स्फूर्त नेहमीच्या देठापासून पोटापासून नाही अशी एक जयंती आहे. आता बाबासाहेबांचे समकालीन महात्मा गांधी होते की नाही? तर महात्मा गांधीची जयंती कोणी साजरी करते का? तेवढ्या मोठ्या प्रमाणात करतात काय? सरकारी पातळीवर फोटो लावतात, त्याला आपली काय गुलाब हार घातला, नारळ पडतात, झाली गांधी. असा पोटातून त्यांचा एखादा वर्ग गांधीजीचा जय जयकार करणारा देशात आहे ना, मला भावात कुठेच पाहायला मिळत नाही. म्हणून आता बाबासाहेबांच्या जयंतीची कॉपी करून बाकीच्या जयंत्या साजऱ्या करायला कोणी वापरू शकते, त्याची नकल करायची बाबासाहेबांची. त्याच्यात खरे पण नाही. नकल आणि नकल केल्यावर शकल उघडी पडत असते, नकल करून उघडे पडतात. म्हणून भावात त्या जन्मदिनामध्ये जयंतीमध्ये वास्तवता असावी, खरेपण असावं, आपलेपण असावं.